नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज मैदान चालू आहे एकविरा केसरीचं मैदान आणि हे मैदान जे आहे ते STC लाईव्ह या चॅनलवरती चालू आहे आणि आता या मैदानामध्ये टोटल 20 गट जे आहेत ते पळणार आहेत। 59 गट मैदानामध्ये आज पळताना दिसतील आपल्याला आणि चला बघूया या 1 ते 20 गटामध्ये कोणकोणते नंदी जे आहेत ते सेमी फायनलसाठी आत्ता पात्र झालेले आहेत। गट क्रमांक 1चा निकाल 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी विहेरगाव ठाणे विठावा या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळताना दिसलेली आपल्याला महाकाल आणि गुरुची गाडी पळाली। काय गाडी पळाली, गाडीनं प्रचंड असा महावेग घेतला आणि दाखवून दिले की आज ही गाडी सुट्टीच पळाली आणि गाडीनं चांगली ग्रिप पकडली। गाडीवरती ड्रायव्हर कोण होते हे जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी मानघरकरांचं हिंद केसरी वादळ पाळलं आणि त्या वादळसोबत आपल्याला पळताना दिसला पाखऱ्या पळाला, घरतकरांचा पाखऱ्या आणि पाखऱ्या आणि वादळची गाडी जी आहे ती गोळी ड्रायव्हर मुळशीवाला यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे। गाडीनं चांगला वेग घेतला आहे। संबंध महाराष्ट्रानं बघितलं ही गाडी काय पळाली आणि गाडी पब्लिकनं पळाली। तास क्रमांक 8 म्हणजे पब्लिकनं पळाली आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मानघरकरांचं वादळ हे कशा पद्धतीनं पळतं, त्याच्याकडे स्पीड कशा पद्धतीचा आहे आणि हा जो नंदी आहे मानघरकरांचं वादळ जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवणारा नंदी आहे। कुठलंही मैदान असू द्या, कितीही टॉपच्या गाडी असू द्या त्या ठिकाणी आणि बघूया आज कशा पद्धतीनं पाखरे आणि ही गाडी गट तर काढला, सेमी कशा पद्धतीनं काढेल बघावं लागेल। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3चा निकाल 3 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 4 वरून गाडी पळाली जय मल्हार तळेगाव खालापूर या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल काही समजलेला नाही आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। गट क्रमांक 5चा निकाल 5 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी कशवेकरांचा किस्मत पळाला आणि चिंचपाडाकरांचा लक्ष पळाला। लक्ष आणि किस्मतची गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे छोट्या ड्रायव्हर कोराळेकर यांनी आणि सतत महाराष्ट्राला माहीत आहे छोट्या ड्रायव्हर कोराळेकर गुलालाचा बेताज बादशाह त्यांना म्हणलं जातं आणि जाईल त्या मैदानामध्ये चांगलीच कामगिरी करतात आणि कोणती ना कोणती तरी गाडी फायनल असतेच आणि 100% आज ते फायनलमध्ये दिसतील आपल्याला छोट्या ड्रायव्हर कोराळेकर। बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा यांनासुद्धा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल घेतोय। 6 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 3 वरून धावलेल्या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली, टॉपची गाडी पळाली। मुंबईमध्ये या गाडीचा दबदबा आहे आणि जाईल त्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कायम गुलालामध्ये असते ही अशी जोडी पबजी आणि रॉकी बाय ही गाडी पळताना दिसली आपल्याला। पबजी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं पळतो, मुंबईचा बैल आहे आणि रॉकी बायसुद्धा त्या ठिकाणचाच बैल आहे। रॉकी बाय आणि पबजी ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा। ड्रायव्हर कोण होते जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल आहे। 7 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी नेरळ पिंपरोळीकरांच्या नावाने गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली, पिस्तूलची गाडी पळाली आणि पिस्तूलसोबत कोण पळाला थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगा। गट क्रमांक 8चा निकाल 8 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या धावणीतला एक टॉपचा नंदी पळाला असा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका महाराज 6300 हा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला किवळे हवेलीकरांचा सैतान आणि महाराजची गाडी जी आहे ती सोन्या ड्रायव्हर रामसवाडीकरांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली। आज महाराज थोड्या वेगळ्या स्पीडनं पळाला आहे आणि गाडी दाबत होते एकमेकाला सैतान आणि महाराज। ही गाडी सेमीला चांगलीच पळेल का काय वाटते जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण की महाराज आणि सैतान गाडी गट काढला आहे, दाबादाबीच करत होते, दोघेही एकमेकाला दाबत होते आणि बघूया गाडी काय होते, कशा पद्धतीने गाडी पळते सेमीला बघूया। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल 9 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी कर्जतकरांचा नंद्या पळाला आणि त्या नंद्यासोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि त्याच्यासोबत ड्रायव्हर कोण होते ते सुद्धा त्यांचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगा।
आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 10चा निकाल आहे. 10मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी मोठा गाव समीर शेठ बहे यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. कोराळेकरांचा बाजी पळाला. बाजीसोबत कोण पळाला थोडंसं नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 11चा निकाल. 11मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी शंकर आणि शंभू ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 12चा निकाल. 12मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी डमरू पळाला खार्डीकरांचा आणि जलवा कुठला पळाला काय कळना झाले. डमरू आणि जलवा ग्रुप यांच्या नावाने ती गाडी पळाली होती. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. ड्रायव्हरचं नाव थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 13मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. आजच्या मैदानाचा प्रबळ दावेदार असू शकते ही गाडी. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा 92 लाखाची नवीन खरेदी असा हा मल्हार 11 पळाला. आणि आत्ता एक मैदान झालं कासेगावचं. त्या कासेगावच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा दादा पळाला. सर्जा दादा आणि मल्हारची गाडी दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली एक अनुभवी ड्रायव्हर या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. गाडी आज फायनलमध्ये सेमीमध्ये कशा पद्धतीने पळते गाडी आज प्रबळ दावेदार आहे फायनलची. लिहून घ्या तुम्ही. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 14चा निकाल. 14मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी रॉबिन पळाला चिंचवलेकरांचा. हा रॉबिन कुठला आहे काय आहे? चिंचवले मुंबईमधला आहे का कर्जतमधला आहे का पुण्यामधलं गाव आहे? थोडंसं मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कारण की तिकडच्या बैलांची एवढी तिकडच्या गावांची नावे काय आपल्याला एवढं काय समजत नाही आहे. आपल्या भागातील नावं असती तर कदाचित समजली असती. परंतु चांगली गाडी पळाली. सुंदर गाडी पळाली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 15चा निकाल. 15मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जी गाडी कुणाला मरत नाही ना तू गाडी मारणारा असा हा घरणीकरांचा राजा आणि चित्र्या ह्या दोघांच्यापैकी आज चित्र्या पळाला. घरणीकरांचा राजा काय नाही पळाला. हा चित्र्या जो आहे तो शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या आहे आणि त्या चित्र्यासोबत आज पळाला सासवडकरांचा भवानी पळाला. सासवडकरांचा भवानी आणि चित्र्या ही गाडी जी आहे ती सोन्या ड्रायव्हर रामसुवाडीकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे. आणि आज ही गाडीसुद्धा प्रबळ दावेदार असेल त्या मैदानामध्ये फायनलच्या. कारण की तुम्हाला माहिती आहे चित्र्या एक टॉपचा नंदी आहे आणि टॉपच्याच पायऱ्यात पळतो. त्याचा मध्यंतरी फॉर्म गेलेला होता परंतु ज्या वेळेस तो पळायला लागला त्यावेळेस त्याचा फॉर्म वापस आला की चांगले पैरे त्याला मिळू लागले आणि चांगली गाडी पळाली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 16चा निकाल. 16मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक खूप मोठं नाव आहे. स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा पुन्हा एकदा घरचाच साज आपल्याला पळताना दिसला. अर्जुन दादा आणि रोमन दादा. हा रोमन जो आहे तो सर्जा दादा आणि रोमनची ही गाडी जी आहे ती कासेगावच्या मैदानामध्ये पळाली होती आणि गाडीनं सुट्टा जो आहे तो फायनल घेतलेला होता आणि सीमित होता तो कडनं सुट्टा घेतलेला होता. आणि नक्कीच हा जे घरचा असता त्यांनी सांगितलं ठरवलं पळवायचा. आणि अर्जुन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो सुद्धा एक गुलालाचा बेताज बादशाह आहे. आणि रोमनला सांगायची गरज नाही. पुसेगावचा ओरिजिनल हिंद केसरी आहे तो आणि आत्ता कासेगावच्या मैदानातसुद्धा हिंद केसरीचा मान पटकवलेला असा हा रोमन. गाडी कोणी सेमीसाठी पात्र केली हे काय मला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. दिलीप ड्रायव्हर होते की कोण होते? आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 17चा निकाल. 17मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी सुंदर सोन्या खुटारी पनवेल यांच्या नावाने गाडी पळाली. घरचा साज आपल्याला पळताना दिसलेला आहे. बागड आणि जपानची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप चांगली गाडी पळाली. ड्रायव्हरचं नाव जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कारण ही गाडी पब्लिकनं पळाली. तास क्रमांक 1 वरून गाडी लय मागं होती आणि गाडीने एवढा ग्रीप पकडला की काय पळाला हा. उजवीनं जो बैल पळाला ना तो एक बेकार पळाला. काळा बैल होता कोसा ते चांगला पळाला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 18चा निकाल. 18मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी बारूद ग्रुप सुधाकर पाली या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. पवनची गाडी पळाली. पवनसोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 19चा निकाल. 19मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी बघिरा चायना ग्रुप यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी बहिराची पळाली. बहिरा नाही बहिरा पळाला.
आणि गट क्रमांक 20चा निकाल तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. रात्री कोणीतरी सांगितलं की शॉटगन मेहरबान पळणार नाही, कसं काय पळाला आत्ता, आणि शॉटगनसोबत भावऱ्या पळाला. सुंदर अशी गाडी पळाली भावऱ्या आणि शॉटगन मेहरबानची गाडी सेमीसाठी पात्र. 1 ते 20चे निकाल तुम्हाला मी सांगितले आहेत. धन्यवाद.